गाडीवर होती त्यावेळेस मी घरून निघालो तर माझ्या लक्षात न राहिलं गाडीच्या वरती टपावर रक्कम राहिली होती. रस्त्यात ती पडली तर ह्या 2 लोकांना ती रस्त्यात रक्कम सापडली. हे रिक्षा चालक आहेत, हे प्रवासी आहेत. ह्या दोघांच्या इमानदारीने ह्या लोकांनी रस्त्यावर सगळ्यांना शोधलं कोणाची रक्कम आहे. ती रक्कम त्यांनी शेवटी न कुणाला दिल्यामुळे ती पोलीस स्टेशनला आणून जमा केली. नाशिक रोड पोलीस स्टेशनला जमा केली. तिथे नंतर मी शोधत असताना मला कळालं नाशिक रोड पोलीस स्टेशनला रक्कम जमा आहे. मी नाशिक रोड पोलीस स्टेशनला आलेलो असताना मला खरंच इथं खूप चांगला अनुभव आला. इथे माझे जेवढे पोलीस बांधव होते त्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं. साहेब सपकाळ साहेबांनी मला खूप चांगली इथे वागणूक देऊन मला माझे जे काही रक्कम होती ती न काही होता सगळी परत दिली. मला खरंच अभिमान वाटतो. नाशिक हा कायद्याचा बालकिल्ला आहे आणि अशा इमानदार लोकांचा नाशिकमध्ये फार गरज आहे जे आपल्याला इथे लाभले आहेत. धन्यवाद. मला नाशिक रोड पोलीस स्टेशनचं तसंच आभार, कारण अशी ही अशक्य गोष्ट यांनी शक्य केली. खूप खूप धन्यवाद. रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जेल रोडला रिक्षा चालक, काय नाव दादा तुमचं? मयूर सुरेश. यांना हे एक प्रवासी, हे गाडीत एक प्रवासी होते, काय नाव तुमचं? भाऊसाहेब गवळी. यांना नोटांचं एक बंडल रस्त्यावर पडलेलं दिसलं. त्यानंतर एक बंडल रस्त्यावर पडलेलं होतं आणि बाकीचे पिशवीत होते असे. त्यांनी ते बघितलं आणि नंतर बघितल्यानंतर त्यांच्या जवळून जी गाडी पास झाली होती अगोदर, त्यांना असं वाटलं की ती नोटा त्या गाडीतून पडलेल्या असाव्यात, म्हणून त्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला दशकपर्यंत आणि त्या गाडीवाल्याला अडवलं पण आणि विचारणा पण केली की हे पैसे तुमचे आहेत का. परंतु त्या गाडीवाल्याने पण प्रामाणिकपणे सांगितलं की माझे पैसे पडलेले नाही. त्यानंतर त्यांनी परत त्या जागेवर येऊन आजूबाजूला चौकशी केली, पैसे तुमचे आहेत का. त्यांना त्या ठिकाणी या रकमेचा मालक मिळाला नाही, म्हणून त्यांनी नंतर पोलीस स्टेशनला येऊन या नोटा सुपूर्द केलेल्या आहेत. तर या नोटांचा नंतर खरा जो मालक आहे तो पण पोलीस स्टेशनला नंतर चौकशी करून आलेला आहे. त्यांना पण नंतर असं कळलं की एक रिक्षा चालक चौकशी करतोय की नोटांचे पैसे कोणाचे पडले आहेत का, म्हणून त्यांनी नाशिक रोड पोलीसला संपर्क केला. तर त्यांनी सांगितलेल्या नोटा आणि यांनी दिलेल्या नोटा या टॅली झालेल्या आहेत. यांची जी रक्कम त्यांचं CCTV फुटेज आम्ही बघितलं. त्यांनी व्यवहारला जाताना, कामावर जाताना हे नोटांचं बंडल गाडीच्या बोनेटच्या वर ठेवलं. नंतर ते त्यांच्या लक्षात राहिलं नाही गाडीत घेण्याचं, ते तसेच गाडीत बसले आणि त्यांनी गाडी ड्राईव्ह केली 4 व्हीलर. त्यामुळे टर्निंग पॉईंटवर तो नोटांचा बंडल रस्त्यावर पडला. आणि या ठिकाणी बघण्यासारखं महत्त्वाचं एक आहे की रिक्षा चालक जे आहेत, त्याचं नाव तुमचं? मयूर. आणि हे प्रवासी यांच्या प्रामाणिकपणाचं एक जिवंत आणि उत्तम उदाहरण आहे. अडचणी असून सुद्धा त्यांना इतक्या नोटांचा लोभ झाला नाही. त्यांनी ते पैसे प्रामाणिकपणे पोलीस स्टेशनला आणून जे खरे मालक आहेत त्यांना ते हँडओव्हर करतायत, सुपूर्द करतायत. हे त्यांच्या हस्तेच हे पैसे आपण आपल्या रिक्षा चालक आणि जे आहेत त्यांच्या हस्तेच हे पैसे आपण मूळ मालकाला देऊ.